तारिणी, खाऊन घे तुझ्या लाडक्या कौशिकीताईच्या हातचं। यापुढे युवराज खांडेकर तुझ्या तोंडचा घास पळवणार आहे। अंधार फक्त खांडेकरांच्या घरात नाही, तर खांडेकरांच्या घरच्या सुनेच्या सो कॉल्ड साम्राज्यात होणार आहे। ही लाईट कशी काय गेली? सावकाश, लाईट कसे गेलेत माहित नाहीये, पण अगं तू युवराजला बोलवायला गेली होतीस ना? तो नाहीये रूम मध्ये. रूम मध्ये नाहीये? कुठे गेला आता? माहित नाही. अगं पण मग त्याला फोन ट्राय करून बघ ना. ताई केला मी, पण तो उचलतच नाहीये. अरे देवा, ओ गॉड, या युवीला पण आत्ताच जायचं होतं का? आता याच्यासाठी परत थांबावं लागेल. मी बघू का एकदा घरात? मी पण फ्यूज चेक करून येतो. हा चालेल. मी पण मेणबत्त्या आणते, म्हणजे व्यवस्थित जेवता येईल ना. हो हो आलेच. युवराज काहीतरी करण्याच्या मार्गावर आहे. अलर्ट राहा. यस बॉस. गेली माझ्या युवीला शोधायला. चान्सच शोधत असते त्याच्या जवळ जायचा. कुठे गेला हा युवराज? घरात एवढं सगळं झालंय म्हणून काही चुकीचं पाऊल? लोक तर विभीषणाला शिव्या देतात, तू तर बापाचा सौदा करून रावणाला पण मागे टाकलंस. काय हवंय तुला? 10 लाख. घरात चोरी? एवढ्याशा प्रकाशात कसं जेवायचं? काही जेवण वाढून घेतानाच आणलं वगैरे तर? हो हो, चेतना तर ती गेली ना तारिणी मेणबत्ती आणायला. आणेल. केदार आणि तारिणी काहीतरी व्यवस्था करतील. थांबा जरा. मम्मा, आता बेशुद्ध पडेन मी. अगं मला इतकी भूक लागली आहे ना, आय कॅन टेल यू. हो ग बाळा, युवराज येतोय ना. यानं एवढा वेळ का लागतोय? ईशा, तुला भूक लागली ना? तू एक काम कर ना, तू सुरू करतेस का? हा, कसं? तुला दिसतंय का इथे काही? अगं हो बाळा, आता केदार गेलाय ना, तो मीटर बघायला. तू येईल, काहीतरी व्यवस्था करेल. तू थांब. तू कौशिकीने एवढ्या कष्टाने एवढं सगळं छान जेवण केलंय. जेवण थंड झालं तर बेचा होईल सगळं. नाही, असं काही होणार नाही. ते केदार आणि तारिणी तिची ही सगळी मेहनत वाया जाऊ देणार नाहीत. करतील ते काहीतरी. हां. युवराज. डुप्लिकेट खांडेकर, खूप हौस आहे ना तुम्हाला मोठी सून आणि मोठा मुलगा म्हणून या घरच्या जबाबदाऱ्या घेण्याची। आता हीच जबाबदारी, हेच 10 लाख रुपये कारण होणार माझ्या सुटण्याचं आणि तुमच्या अडकण्याचं।
आले 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 लाईट आले. ए हात सोड, हात सोड. तारिणी सोड ते पैसे. युवराज भाऊजी, मांजराला कितीही वाटत असलं ना की ते डोळे मिटून दूध पिताय, तरी वास्तवात सगळ्यांचे डोळे उघडे असतात. आणि आज खांडेकरांचेही डोळे उघडतील. हात सोड, हात सोड. नाही, आज मी तुम्हाला सोडणार नाही. ए तारिणी ते दे इथे. वर केलंस ना तर हे हात सोड. ऐक ऐक, इकडेच बोलूया, तू बाहेर नको. जे बोलायचं ते इथे बोल ना तारिणी. केदारने केलंय सगळं व्यवस्थित. उगाच त्याचं कौतुक करायची काही गरज नाहीये. ट्रिप झालेलं मीटर फक्त नीट केलंय त्यांनी. मीटर बॉक्स जवळ कोणीतरी फ्यूज काढून ठेवला होता आणि असं आपोआप होणं शक्य नाही. पण कोणीतरी असं मुद्दाम का करेल? हे जे बोलायचं इथे बोल. सोड हात सोडा तारिणी. डोकं फिरवू नकोस. हात सोड, हात सोड. काय चाललंय का इथे? समजावा जरा, तुमच्या लाडक्या सुनेला समजावा. मोठ्या सुनेचा मान मिळाला म्हणजे काय कोणाबरोबर कसंही वागायचा अधिकार नाही मिळालाय तुला. केदारची ताई सांगा. 1 मिनिट युवराज, काम डाऊन. काय झालंय तारिणी? तू त्याला असं खेचत का घेऊन आलीस? तुमच्या या प्रश्नाचं उत्तर युवराज भाऊजीच देतील. का तुला तोंड नाही का? तू बोल ना. मी काय नाही बोलणार. मी काय केलं नाही. मी कशाला काय बोलू? मला विषय नाही वाढवायचा. ओके बस झालं. कौशिकीताई, तुम्ही हे पैसे माझ्याकडे ठेवायला दिले होते बरोबर? हो, पण हे पैसे इथे काय करतात? हे पैसे मला युवराज भाऊजींकडे सापडले. विचारा ना तुम्ही त्यांना, त्यांच्याकडे हे पैसे अचानक कसे आले, घरातले लाईट अचानक कसे गेले, आणि ते आमच्या खोलीत काय करत होते. राज, खरं खरं सांग, हे पैसे तू चोरलेस? तुम्ही थांबा हो. लगेच तिच्या शब्दावरती विश्वास ठेवायला. तिचा शब्द म्हणजे काही ब्रह्मवाक्य नाहीये. आजकाल या घराला ना कारणच हवं असतं माझ्या मुलाला अपमानित करायला. नाही ठीक आहे, मग युवराजच या प्रश्नाचं उत्तर दे. हे काय आहे युवराज? तू सुद्धा? पद्मिनी काकू प्लीज, मला या प्रश्नाचं उत्तर युवराजकडनंच हवंय. मध्ये कोणीही बोलणार नाहीये प्लीज. काय आहे हे युवराज? तू चोरी करणार होतास? अगं थांब जरा, 2 मिनिटं विचार तरी कर डोक्याने स्वतःच्या. ही काहीतरी बोलली, ठेवला लगेच विश्वास. म्हणून तुम्हाला सांगतोय, मंदिर बांधा यांचं, या दोघांना उभं करा तिकडे, पूजा करा दिवस रात्र, यांचे आशीर्वाद घ्या यांचे. एवढं काय एवढी जादू केली यांनी तुमच्यावर? प्लॅन आहे यांचा सगळं, एवढं कळत नाही का? आधी दयानंद खांडेकरवर आरोप केले, त्याला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला, ते जमलं नाही, म्हणून आता मला. पण हे होणार नाही, हे पॉसिबल. ओके, कारण मी काय केलेलं नाही. बस. तू काही केलं नाहीयेस, मग हे पैसे तुझ्याकडे काय करत होते?